नमस्कार मित्रांनो, रवी टेक क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्ही घेतच असाल, पण त्यामध्ये एक अतिशय नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला भेटणार आहे मोबाईल गिफ्ट। त्यासाठी कसं अप्लाय करायचंय, काय कशी तारीख राहणार याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जी घंटी ती दाबायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो ती न्यूज, ज्या न्यूजने घातलाय धुमाकूळ अक्षरशः की लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये तर भेटलेलेच आहेत, पण आता त्यामध्ये राज्य सरकारने एक नवीन अपडेट दिलेला आहे। तर मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवते ती ज्या बातमीने घातलेला आहे धुमाकूळ। तर मित्रांनो, बघू शकता ही आहे ती बातमी TV9 मराठीवर आलेली। सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकणार, तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट। ऑक्टोबर 3, 2024 ची बातमी आहे। 11:47 बातमी आहे। तर मित्रांनो, ही आहे ती बातमी ज्यामध्ये उदय सामंत यांनी घोषणा केलेली आहे की ते महिलांना मोबाईल भेट देणार आहेत, गिफ्ट। आतापर्यंत आपल्याला 3 हप्ते बघण्यात मिळाले लाडकी बहीण योजनेचे, त्याचे की 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत। काहींना जो इश्यू आलाय त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती। पण ही जी बातमी आहे मित्रांनो, ही खूप म्हणजे उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल भेट देण्याची जी घोषणा केलेली आहे, तर त्यावर सगळ्या लोकांचा आता नजर लागून दिली की तर ती बातमी बघा। आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे। तर मित्रांनो, हे फक्त आणि फक्त म्हणजे इलेक्शनसाठी केलेला स्टंट आहे की खरंच लाडक्या बहिणी योजनेमध्ये हे लोकांना महिलांना मोबाईल गिफ्ट देणार आहे, हे बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोतच। पण इथं बघू शकता की मतांचं बक्षीस यांनी मागितलेलं आहे आणि तुम्हाला महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय, तर याचा कोणताही फॉर्म, कोणतीही अजून ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे। सो त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे। जशी काही अपडेट येईल तशी आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये अपडेट राहावं लागेल। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ आवडला लाईक करा, अजूनही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राइब करा। भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा आणि बाय बाय।